नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण मटार कचोरी। त्यासाठी आपण मटार एक वाटी घेतलेले आहेत, ते धुतलेत। आता मस्त कुकर मध्ये एक शिट्टी करून घेऊ। थोडस पाणी। आता आपण या वाटीने एक वाटी मैदा घेतलाय, त्यात आपण थोडस अगदी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। थोडासा ओवा आपण थोडासा अगदी हातावर क्रश करून टाकतोय। 2-3 चमचे छोटे तेल टाकतोय आणि आता हे मळून घेऊया आपण। चला आता आपण एक वाटण तयार करतोय। त्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या, थोडस आलं, कसुरी मेथी, हे जिरं आणि हे थोडेसे मिरे, ही कोथिंबीर। आता हे आपण वाटण तयार करू। चला आता आपण कचोरीचं स्टफिंग तयार करून घेऊ। आपण कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये आपण हे जिरे, नंतर हे हिरवी मिरची, थोडासा हिंग, आताच आपण ही धने जिरे पूड आहे ती टाकू। नंतर हे चाट मसाला आहे तो टाकून घेऊ। हे मीठ, मसाले आपले छान परतले तेलामध्ये। आता आपण हे चॉपर मध्ये क्रश केलेलं हे वाटण्याचं मिश्रण आहे ते आपण टाकून घेऊ। 1-2-3 मिनिट आपण हे छान परतून निघालेत। आता आपण गॅस बंद करू। हा आपला कचोरीचा गोळा आहे, छान भिजलाय आता। आणि हे आपलं स्टफिंग आहे। आता आपण कचोऱ्या करून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊ। आता एक सोडून तळून घेऊया, अगदी 2-3 मंद आचेवर। बघू शकता दोन्ही बाजूने आपण छान लालसर रंगावर आपण कचोरी तळून घेतली आहे। आता आपण काढून घेऊ। बघू शकता छान अशा आपलं खमंग खरपूस कचोरी तयार झालं, अगदी मस्त असे। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।